स्वामी समर्थांची भूमिका मला करायला मिळाली हे मी माझं परमभाग्य समजतो. ही मला भूमिका करायला मिळाली यामागे माझ्या आईवडिलांची पुण्याई आहे असं मी मानतो. कारण माझी आई आणि माझे वडील हे दोघेही स्वामी भक्त होते. माझे वडील तर पूर्णपणे आध्यात्मिक प्रवृत्तीचेच होते. अध्यात्माचा त्यांचा भयंकर अभ्यास होता. या दोघांची पुण्याई माझ्या कामी आली आणि अनेक कलाकार ही भूमिका करायला इच्छुक असताना सुद्धा माझी या भूमिकेसाठी निवड झाली. स्वामी समर्थांची मालिका मी मराठी या वाहिनीवर सुरू करायचा ज्यावेळी विचार सुरू झाला त्यावेळी अनेक नटांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यांची लुक टेस्ट घेण्यात आली, ऑडिशन घेण्यात आली. म्हणजे निवडीची ही प्रक्रिया असते तशीच माझीही झाली. पण या भूमिकेसाठी मग माझी निवड पक्की झाली. ही भूमिका करताना मी स्वामी समर्थांचा पूर्णपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. माझ्या परीने स्वामींची प्रखर वाचली. स्वामींवर जे काही साहित्य होतं, जी काही माहिती मिळत होती ती मी अक्षरशः त्याची पारायणं केली. त्यात अनेक स्वामींच्या ज्या लीला होत्या त्याचा आध्यात्मिक अर्थ उलगडून दाखवणारी अनेक पुस्तकं होती. त्यामुळे मी अगदी स्वामीमयच होऊन गेलो होतो. त्यामुळे स्वामींची भूमिका करण्याची मला प्रेरणा मिळाली. माझ्याकडून ती भूमिका करवली गेली. स्वामींनीच ती करवली असं म्हटलं तर ते चूक होणार नाही. ही भूमिका करताना ही मालिका ज्यावेळी आम्ही शूट करत होतो, याचं चित्रीकरण होत होतं, ते चित्रीकरण फिल्म सिटीत व्हायचं. SL स्टुडिओ म्हणून ट्रॉम्बेला आहे तिथे व्हायचं. विशेषतः ज्यावेळी फिल्म सिटीत व्हायचं त्यावेळी आम्हाला खूप अडचणी यायच्या. कारण पावसाळ्याच्या दिवसात हे आमचं शूट चालू झालं होतं. फिल्म सिटीत तर डोंगरात तुम्हाला माहिती आहे पूर्णपणे जंगल आहे. त्यात अनेक वेळा अनेक प्राण्यांशी सुद्धा संबंध आले. पण कुठच्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही किंवा त्या शूटिंग करताना कुठच्याही प्रकारचा त्रास उद्भवला नाही किंवा आम्हाला त्रास झाला नाही. याचं कारण कदाचित आम्ही मनोभावे ती मालिका करत होतो हे असावं. स्वामींची ही मालिका करताना, स्वामींच्या भूमिकेत असताना अनेक अनुभवसुद्धा आले. विशेषतः एक गोष्ट सांगायची म्हणजे एकदा काय झालं, आम्ही पूर्णपणे मालिकेचा एपिसोड शूट केला होता. तर तो एपिसोड शूट केल्यानंतर त्याचं एडिटिंग होतं, त्यात संगीत मिसळलं जातं, ही सगळी प्रोसेस असते. तो ज्यावेळी स्टुडिओत गेला त्यावेळी त्या स्टुडिओतला जो एडिटर असतो त्याने सांगितलं की नाही, ही शूट झालेली जी काही फिल्म आहे त्याच्यावर ती शूटिंग आलेलंच नाही आहे तुमचं. आम्ही सगळेच मोठ्या संकटातच सापडलो. कारण हे शूट पुन्हा करणं संपूर्ण दिवसाचं हे सोपं काम नव्हतं. कारण पुन्हा सगळ्या कलाकारांना एकत्र आणणं, त्यांच्या तारखा घेणं, ते पुन्हा स्टुडिओ घेणं, त्या प्रकारे ते शूट करणं हे खूप अवघड काम होतं. आणि तो एपिसोड तर चॅनलवर दाखवणं आवश्यक होतं, वेळ कमी होता. तर त्यावेळी सेटवर एक बालकलाकार होता, त्याची आई होती, ती सुद्धा स्वामी भक्त होती. ती म्हणे आपण स्वामींनाच साकडं घालू. मग संध्याकाळी आम्ही स्वामींची सेटवर आरती केली, स्वामींना साकडं घातलं की बाबा हे असं आहे तर आम्हाला अडचणीतून पार कर. आणि हे सगळं झालं. आम्ही आरती केली. संध्याकाळी 6-7ची वेळ होती आणि आम्हाला त्या एडिटिंग रूममधून मेसेज आला की नाही, हे सगळं जे काही शूटिंग झालेलं आहे ते व्यवस्थित झालेलं आहे आणि ते आम्हाला व्यवस्थित आता एडिट करायला मिळालेलं आहे. तेव्हा हा खरोखर चमत्कार होता. असे असंख्य चमत्कार होते. कारण स्वामींची ही सिरियल करताना साप, घुबड, विंचू असे अनेक प्राण्यांची सुद्धा आम्हाला प्राणी घेऊन सुद्धा हे शूट करावं लागलं होतं. पण ह्या प्राण्यांचा कधीच आम्हाला त्रास झाला नाही. या मालिकेचं चित्रीकरण होत असताना सुद्धा आम्हाला अनेक अनुभव आले. त्यातले काही अनुभव सांगायचे म्हणजे
बऱ्याचदा ह्या स्वामींच्या गोष्टीत प्राण्यांचाही अंतर्भाव असायचा किंवा स्वामी आपल्या एका भक्ताला साप देतात, तो घाबरत असतो साप घ्यायला आणि घरी जाऊन जातो तो सोन्याचा साप असतो आणि त्याचं दारिद्र्य दूर होतं अशा पद्धतीत. तर ही गोष्ट चित्रीकरण करत असताना जो स्वामी भक्त झाला होता तो साप जोडीत घ्यायला भयंकर घाबरत होता, कारण तो जिवंत साप होते ते 2. आणि मी म्हटलं अरे मी हातात धरून तो तुझ्या झोळीत टाकतोय, मला कुठून बळ आलं तर कुणाच ठाऊक, किंवा स्वामीच माझ्याकडून ते करून घेत होते हे सगळं काम. आणि तो चित्रीकरण झालं तर असे अनेक चित्रीकरणं झाली आहेत. कधी कधी अगदी अंगावरून साप मोठा फिरत असण्याचं दृश्य मी शूट केलेलं आहे. पण कधी कुठच्याही प्रकारचा अपघात झाला नाही, ही स्वामींची कृपाच म्हणावी लागेल. असे अशा अनेक घटना आहेत. किंबहुना ही जी भूमिका होती ही आम्ही करतच नव्हतो, ही करवली जात होती. आणि स्वामी भक्तांना सुद्धा ही मालिका खूप आवडली. आज मला जे काही ओळखलं जातं ते स्वामींची भूमिका तुम्ही केली होती ना, असंच लोक विचारतात. तर मी तर दगड होतो, दगडाला शेंदूर फसला की त्याला देवत्व प्राप्त होतं. तर स्वामींची भूमिका करण्याचा हा जो काही मला शेंदूर फसला गेला, त्यामुळे मला कलाकार म्हणून मान्यता मिळाली असं मी मानतो. स्वामींवर ही मालिका केल्यानंतर माझा एक मित्र राजन कोठारकर म्हणून आहे, ते स्वामी भक्त आहेत. तर ते म्हणाले की आपल्याला सुद्धा काहीतरी स्वामी सेवा करायची आहे, तर आपण असं करूया. तर मी म्हटलं ठीक आहे, तू नाटक लिही. तर आणि खरोखर त्यांनी एका झटक्यात स्वामींवर नाटक लिहिलं. तो दिग्दर्शकही होता, रंगभूमीवर कार्यरत सुद्धा होता, त्यामुळे त्याला हे सगळं जमलं. आणि त्याच्याच शिबिरातले सगळे कलाकार घेऊन आम्ही 4 वर्षापूर्वी संगीत अनंत कोटी हे स्वामींच्या बखरीवर आधारित असं स्वामींच्या जीवनावरचं नाटक सादर केलं. आजही त्याचे प्रयोग होत असतात. ह्या नाटकाचे जवळजवळ 300 प्रयोग आतापर्यंत झालेले आहेत. संगीत अनंत कोटी यात स्वामींची हे सगळं कुठच्याही प्रकारचे चमत्कार वगैरे नसलेलं आहे. स्वामींची जी बखर आहे त्या बखरीच्या अनुषंगाने सगळे प्रसंग ह्या नाटकात आलेले आहेत. बाळप्पा, चोळप्पा, सुंदराबाई ह्या कशा स्वामी भक्त बनल्या, स्वामींना तो जो मालोजी राजे होते हे कसे स्वामी भक्त बनले, स्वामींनी जो काही उपदेश केला आहे तो ह्या नाटकाद्वारे स्वामी भक्तांपर्यंत पोचवण्याचा या नाटकाद्वारे आम्ही प्रयत्न करत असतो. तेव्हा स्वामी भक्तांनी हे नाटकसुद्धा आवर्जून बघावं. स्वामी नेहमी म्हणायचे की देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आपण सर्व स्वामी भक्त स्वामींना प्रार्थना करूया की स्वामींची कृपादृष्टी नेहमी आपणा सर्वांवर अशीच राहू द्यात. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असू द्यात. कुठच्याही कार्यात स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असू द्यात. स्वामी कृपा आपल्यावर नेहमी होऊ द्यात. ही आपण स्वामींकडे प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ.